हाय, तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू व्लॉग मध्ये। तर बघा मी अशी मस्त तयार झालेली आहे। तिकडे माझी मुलगी पण तयार होत आहे। तर आम्ही चाललेलो आहे बाहेर म्हणजे देवदर्शनाला चाललोय। तर तुम्हाला व्लॉग कंटिन्यू करायला लागेल आम्ही कुठं कुठं चाललोय। तर बघा आता बॅग्स वगैरे भरून झालेली आहे। संध्याकाळचे वाजले 7:30 8 ना, किती वाजले 7:30। तर बघा आता आम्ही 7:30 ला 8:30 आमची बस आहे, तेव्हा आम्ही घरून निघतोय। तर तुम्हाला आता 2 दिवस मस्त बाहेरचे व्लॉग बघायला भेटणार। तर चला मी तुम्हाला दाखवते। आम्ही 2 दिवसासाठी फक्त एकच बॅग घेतली बघा आम्ही। हे बघा इकडे जेवणाची तयारी केली बघा पोरांसाठी। मी इकडे काय काय खायला, इकडे आहेत केळी आणि इकडे आहे चिवडा, हे बघा। आणि ह्याच्यामध्ये चपाती, चटणी, शेंगदाण्याची चटणी आणि चपाती घेतली, एवढंच घेतलंय खायला। मग म्हटलं नाही का सोबत असावं, तर असं हे बघा चिवडा पण घेतला। आणि इकडे बॅग एक फक्त 2 दिवसासाठी कपडे घेतले बरं का, आम्ही जास्त कपडे नाही घेत। तर अशी बॅग भरून झालेली आहे। आणि बघा दिवाबत्ती केली अशी मस्त। चला तर आता निघूया, थोड्या वेळाने आम्ही निघतो। बघा पडलो बाहेर घराच्या आणि आम्ही आता केलेलं आहे कार बुक म्हणजे ओला बुक। तर चाललोय आता स्वारगेटला। स्वारगेटवरून आमची गाडी आहे। तर बघा इकडे बघा माझी मुलगी कशी बसली इकडे, टकलू एक आहे इकडे, आमची आहेत तिकडे काय काय। तर बघा बाहेर भारी वाटते तिला। तर निघालेलं आहे, तर चला जाऊया आता स्वारगेट। बसलेलो आहे ओला मधून उतरून आता आमच्या बसमध्ये बसलोय। आणि आता बघा तिकडे भूक लागली, दाखवते। हे बघा इकडे भूक लागलेली आहे। तर म्हटलं घरी खाल्लं नाही काय। आणि मोठी मुलगी बघा तिकडे बसली पुढच्या सीटवर, एकदम खाटी बघा कशी खुली आहे मस्त अशी बस। तर चला थोड्या वेळाने आता गाडी थांबणार आहे जेवायला, मग करूया जेवण। भूक लागली बाबा भूक लागली। चला थोड्या वेळाने गाडी थांबली। फायनली थांबली गाडी आणि आम्ही जेवायला पण सुरुवात केली। तर आज आमचं अंगारकी आहे ना उपवास, बरोबर 10:30 ला गाडी थांबली। तर तुम्हाला दाखवते, मी घरूनच आणते बरं उपवास आहे म्हणून। हे बघा इकडं पोरांसाठी फक्त चिप्स घेते आणि दाल तडका मागवले। आता कधी येईल माहिती नाही, पण आम्हाला कंट्रोल नाही होत होतं। हिचा पण उपवास आहे अंगारकी नाही का। तर हे बघा नाही आलं ना, तर बघा ऑर्डर दिली, बघतोय पण काही येत नाही। तर बघा मी मस्त अशी दाल रोटी कशाला मागवली, एवढ्या चपात्या कोण खाणार होतं बापरे। हे बघा मी घरून एवढे सारे चपात्या आणि त्यांनी तिकडे हे मागवली दाल तडका। इकडे आहे बघा मसुरीची डाळ, अशी मस्त लागते ना। आणि प्रवासासाठी एक चटणी तर एकच नंबर लागते, एकच हे बघा बाळ नको खाऊ, हे खा चपाती घरची। तिकडे बघा असं मस्त चटणी आणि चपाती एवढी भारी लागते, तुम्हाला काय सांगू, एकदम भारी। कोणाकोणाला आवडतं असं चटणी आणि चपाती नक्की कमेंट करून सांगा। बघा असं मस्त हॉटेल आहे, व्ह्यू दाखवते बघा हॉटेलचा। तर चला आता आम्ही असं मस्त जेवतो आणि मग मस्त झोपतो, आराम करतो। आणि उद्याच्या ब्लॉगमध्ये उद्या तुम्हाला दाखवते सगळं आम्ही कुठं चाललोय ते। नेक्स्ट दुसऱ्या दिवशी आम्ही उतरलो गाडीवरून, 3 वाजता उतरलो माहिती का, 3 वाजता। आणि तिकडे लॉज हॉटेलमध्ये एवढं म्हणजे आम्हाला तिकडे यायचं होतं, तिकडं सस्पेन्स आहे तुमच्यासाठी। तर खूप म्हणजे तुम्हाला पण मन भरून येईल की तुम्ही बघितलं ते, तर सस्पेन्स ठेवले मी तुमच्यासाठी। तर बघा आम्हाला सकाळी कुठेच लॉज नव्हता, हॉटेल नव्हतं भेटत। तर म्हणजे भेटत होते पण एवढे घाण होते ना, एवढे घाण शी आहे ना बाबा, लय घाण बघा ही घाण। मग पोरं पण खूप थकलेली बघा। मग आम्हाला झोपायचं होतं, 3 वाजता आल्यावर मग नाही का कुठे शोधायचं म्हणून तिकडे एक माणूस होता, तो बोलला माझं हॉटेल आहे, बाथरूम वगैरे आतमध्येच आहे बोलला, असं तसं बोललं, छान रूम आहे पण इकडे काहीच नाही। पण झोपायला एवढं छान होतं हॉटेल म्हणजे रूम्स, म्हणून म्हटलं जाऊन द्या आता रात्री 3 वाजता पोरं नाही कुठे शोधायचं। तर बघा तुम्ही आता सांगते, आता इथं मस्त तुम्हाला दाखवते रूम, असं घरासारखंच हॉटेलचे रूम आहेत। असं बघा बाहेर असं मस्त बेड आहे, आम्हाला बेड बघूनच झोपायला झालं। तर
तर मग मस्त आम्ही आता झोपून उठलोय बघा. असं एकच बेड आहे, आम्ही चौघं मस्त झोपलो. आणि इकडे एक छोटासा आरसा आहे बघा, फक्त एवढंच आहे. बाथरूम बाहेर कॉमन आहे बाथरूम असं बोललं, पण जाऊ दे बघ किती स्वच्छ आहे नाही का, घरच्यासारखं आम्हाला झोप आली. आता आम्ही उठलोय आणि आता उठून हे बघा तयार होतोय. आहे वॉशरूम बाहेर आहे, पण चांगलं आहे व्यवस्थित. तर चला आता मी आवरते, मग जाऊया आपल्या तिकडे, म्हणजे आपलं तुम्हाला पण खूप भरून येईल. तर चला जाऊया. मी फ्रेश होते, फ्रेश वगैरे झालेलं आहे आणि तुम्हाला दिसत असेल की सगळं इकडे हे आहे फुलं वगैरे हे बघा. तर बघा असं मस्त मस्त वातावरण आहे. तर जरा जास्त काही सांगायचं म्हणजे हे सस्पेन्स नको, तर आम्ही आलेलो आहे अक्कलकोटला, स्वामींकडे आलेलो आहे. ॲनिव्हर्सरीलाच यायचं होतं पण तेव्हा शक्य नाही झालं म्हणून आता आलो. तर बघा आता इकडे प्रसाद घेतो. तर चला तुम्हाला पण मी आज स्वामींचं दर्शन देते. चला, ते स्वामी जिथं बसायचे ना, तर तो हा वटवृक्ष आहे बघा. तर इकडे स्वामींचं हे आहे, तर तुम्ही पण दर्शन घेऊ शकता. तर दर्शन घ्या, आम्ही घेतो दर्शन. हे बघा आतमध्ये कसलं भारी आहे. तर चला जाऊया स्वामीकडे. हेच वड आहे ते जिथे स्वामी बसायचे बघा. इकडे असं मस्त आहे, पण आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही. तर तुम्ही बघा इथून CCTV मध्ये स्वामींचं दर्शन तुमच्यासाठी मी रिक्स घेते बघा, घेऊ शकता. बघा इकडे स्वामी आहेत, खूप खूप गर्दी आहे इकडे बघा. चला दर्शन घ्या स्वामीचे. जय श्री स्वामी समर्थ. हे बघा असा व्ह्यू आहे सगळीकडे बघा. लोक दर्शन घेऊन इकडे बसलेत. आमचं झालंय बघा. आता आम्ही इकडे एक फोटो काढणार आहे इथे स्वामींच्या वडाच्या झाडापाशी. चला स्वामींचं दर्शन झालं का बघत. अरे बघा असं होते, पण चला घ्या तुम्ही, असं लांबूनच थांबा तुम्हाला. हे बघा इथून घ्या दर्शन. तर चला आता आम्ही इकडून जातो बाहेर. तुमच्यासाठी मी ब्लॉग काढले, फोटो काढतायत बघा लोक लपू लपू. तर अलाउड नाही आहे. असा बघा कसला भारी व्ह्यू आहे इकडे. तिकडे स्वामींचा असा मस्त फ्रेम आहे. बांधकाम तर असलं भारी आहे ना आतमध्ये. एवढं पॅक आहे ना तरी थंड थंड वाटते बघा असं. हे बघा तर चला तुम्हाला दाखवते थोडं मोकळं झाले स्वामी. चला हे बघा इकडे आहे, घ्या दर्शन. जय श्री स्वामी समर्थ. चला तर झालेलं आहे की नक्की दर्शन घ्या बरं का. इकडे बघा माझी मुलगी सारखं म्हणते मला जप करायचंय जप करायचं. माझ्या मुलींना खूप देवाचं वेड आहे. तर बघा आम्ही तिच्यासाठी जपसाठी माळ घेतोय. जपसाठी नाही का माळ घेतोय बघा. ते जप करायला नाही का ती माळ असते बघा ती वाली, तिच्यासाठी घेते बघा. असं पोरांना वळण पाहिजे माहिती का देवाचं आतापासून. तर बघा ती आता घेऊन आतमध्ये तिकडे स्वामींची पादुका आहेत तिकडे जाऊन ती बाहेर. हे बघा ह्या इकडे स्वामींच्या पादुका आहेत अशा. तर जा पाया पडून घेऊन ये बघा. ती जप करणार बोलते. जाऊ द्या. चला आता आम्ही दर्शन वगैरे एवढं भारी झाले, जातो बाहेर. ते पैसे देते बघा. चलो जाऊया बाहेर. थोडंसं प्रसाद वगैरे पण घ्यायचे बाहेर. बाहेर पडायच्या इकडे बघा कसलं भारी आहे. तिकडे एंट्री आहे स्वामीकडे जाताना. आम्ही आता बाहेरच्या दिशेने जातोय बाहेर. हे बघा बाहेर जाण्याचा मार्ग. तर बघा आता तिकडे आम्हाला तसा जाताना टिक्कावाला भेटलंच नाही, आता भेटलंय. तर आता लावते, मी पण लावून घेते आहे ना. हे बघा असा. चला मी पण लावून घेते. हे बघा मी पण लावला, छान वाटतोय ना. तर खूप गरम होते. आता बाहेर आलो. असं मस्त काय काय घ्यायचं असेल तर घ्यायचं असतं, पण काय घ्यायचं नाही का. प्रसाद वास झाला. तर चला आता घेऊया काही पाहिजे ते पोरांना. चला बघूया. बघा सकाळपासून दर्शनालाच थांबलेलं, तर काही खाल्लं नव्हतं. आता वाजलेले आहेत सकाळची 10:30. तर बघा आम्ही नाश्त्यामध्ये काय केलंय. इकडं बाहेर येत होतं, इथे एवढं छान नाही का. बाहेरच्या इकडेच क्वांटर सेंटरमध्ये इथे असं मस्त बघा इडली काय बोलते मेंदू वडा खातोय आम्ही नाश्त्यामध्ये बघा. असे बघा एवढं सारं दिले आणि 2च वडे. एवढ्यासोबत एवढं कसं खायचं सांगा बरं. चला असा मस्त आम्ही नाश्ता करून घेतो.
नाश्ता वगैरे केला आणि आता माझ्या कन्येला बघा ह्यावाल्या बांगड्या आवडल्यात. फर्स्ट टाइम काहीतरी बांगड्या आवडल्यात, नाही तर बांगड्या नाही आवडत. अयो सॉरी मागं धडक बसली बरं. तर चला कुठल्या आवडल्यात घ्यायचं त्या बघा, त्यावाल्या बांगड्या आवडल्यात माझ्यासाठी पण बघ ना बाळा. तर मी काय घेऊ असं झालं शॉपिंग. तुला घ्यायचंय? हो तुला ह्या बांगड्या पसंत आल्यात घ्या. पहिल्यांदा काहीतरी बांगड्या पसंत आल्यात. कितीला आहे हो ते? कमी करा काय तर. बघा आता अक्कलकोटचं दर्शन झालेलं आहे आणि आम्हाला आता इथून जायचंय. काय हो गावचं नाव? घानगापूरला. इथून घानगापूर मला तेच येत नाहीये. तर बघा आता आम्ही थांबलो इकडं बघा आतमध्ये. आम्ही हे काय गाडीचं नाव काय ओमिनी हे वाटतं. तर गाडी केली पण ते नाही का 2-1 तास थांबा म्हणजे तिथं नेऊन परत ते घेऊन येणार. तर तिथून आम्ही आता केलेली आहे व्हॅन. थोडा वेळ बसणार आणि मग व्हॅननी जाणार, तिथून दर्शन घेणार, परत आम्हाला तुळजापूरला जायचं. तर चला तुम्हाला आजच्या व्लॉगमध्ये आता उद्याच्या ब्लॉगमध्ये हे दाखवते घानगापूर आणि तुळजापूर. तर चला आजचा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला गाडी दाखवते पहिले. ही गाडी केली आता घानगापूरला जायला. मग हे घानगापूरून ते आणून सोडणार इथेच. मग इथून आम्ही जाणार तुळजापूरला. तर तो ब्लॉग माझी मुलं बघा गाडीत बसलेत. मला खूप गरम होते म्हणून मी बाहेर बसले. खूप गरम आतमध्ये नाही का. तर इथं एवढं थंड वाटते बघा. हा चौक आहे अक्कलकोटचा. तर मस्त असं स्वामीचं दर्शन झालंय. तुम्ही पण घेतलं असेल तर चला आजचा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. उद्याचा व्लॉग अजून छान होणार आहे ते पण बघा. तर चला आज बाय.